हॅलो एव्हरीवन, मी अर्चनाच मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा माझा मेकअप लुक ट्रेडिशनल मेकअप लुक आहे. तर तोही मी फक्त 5 मेकअप प्रॉडक्टचा वापर करून केलेला आहे. सर्वांना जमेल असा हा मेकअप लुक आहे. तर तुम्हालाही जर शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 5 मेकअप प्रॉडक्टपासून मी हा मेकअप लुक तयार करणार आहे. सर्वप्रथम मी माझं स्किन प्रेप करून घेतलेलं आहे. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम सर्व लावलेलं आहे. सो फर्स्ट स्टेप आहे कन्सिलर. इथे मी डर्माचं कन्सिलर घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं कन्सिलरचं यूज करू शकता, पण शक्यतो करून आपल्या स्किन टोनपेक्षा 1 टोन डार्क असं कन्सिलर घ्यायचं आहे. आणि पूर्ण जिथे तुमचं डार्क स्पॉट्स आहेत, डार्क सर्कल्स आहेत, जिथे जिथे अनइवन स्किन टोन आहे, तिथे तिथे तुम्हाला कन्सिलर अप्लाय करायचं आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, मी माझ्या अंडर आईज डार्क सर्कलला मी कन्सिलर अप्लाय करत आहे. त्याचप्रमाणे जिथे मला डार्क स्पॉट आहे तिथे तिथे मी कन्सिलर अप्लाय करते आणि बोटाच्या साहाय्याने मी ते ब्लेंड देखील करत आहे. तुम्ही देखील असंच करू शकता. संपूर्ण फेसवर कन्सिलर अप्लाय केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे सेटिंग पावडर. तर इथे मी बनाना शेडची सेटिंग पावडर घेत आहे. तर अशा प्रकारचा ट्रायंगल शेपचा पफ मी घेत आहे आणि संपूर्ण माझ्या हातावर टॅप करून मगच मी पूर्ण कन्सिलर आधी ब्लेंड करून घेते, जेणेकरून जिथे अंडर आईजला फाईन लाईन्स असतील ते तिथे कन्सिलर जाऊन बसतं आणि त्यामुळे तिथे पॅच येतो. त्याच्यामुळे आधी ब्लेंड करून घ्यायचे पुन्हा एकदा आणि मग पावडरनी सेटिंग करायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे. आणि आधी पावडर पफची एक्स्ट्राची पावडर हातावर टॅप करून घ्यायची आणि मगच तुमच्या फेसवर पूर्णपणे पावडर लावायची आहे. नेकला देखील पावडर लावून घ्यायची आहे. नेक आणि इयर्स विसरायचे नाही आहेत. तर थर्ड स्टेप आहे ॲब्रो पेन्सिल. इथे मी मार्सची डार्क ब्राऊन शेडची ॲब्रो पेन्सिल यूज करत आहे आणि तुम्ही देखील डार्क ब्राऊन शेडचाच ॲब्रो पेन्सिल यूज करा, त्याने नॅचरल लुक येतो. बघू शकता दोन्ही ॲब्रोमधील डिफरन्स. आणि मी दोन्ही ॲब्रो फिल करून घेते. त्यानंतर तीच ॲब्रो पेन्सिलचा यूज करून लॅश लायनर जसं आपण लावतो तशाच पद्धतीने लावायचं आहे आणि बोटांच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता लावणार आहे मस्कारा. इथे मी मेबेलिनचं मस्कारा घेतलेले आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. आणि अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मस्कारा दोन्ही लॅशेसला अप्लाय करून घ्यायचा आहे. मस्कारा लावल्यानंतर लिप लायनरचा मी इथे यूज करत आहे. आणि 5 प्रोडक्ट आहे लिपस्टिक. तर लिपस्टिकचं तुम्ही बघू शकता मी ॲप्लिकेशन करत आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच तुम्ही देखील लिपस्टिकचा ब्लश म्हणून देखील वापर करू शकता आणि बोटांच्या साहाय्याने ते ब्लेंड करत आहे. सो मेकअप इज डन नाव. आता फायनल लुक दाखवते. तर हा आहे माझा फायनल लुक. तर हा ट्रेडिशनल मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.